तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे आणि आपण तो कशा प्रकारे साजरा करत असतो। त्याचबरोबर आपल्याला 3 दिवे असे प्रज्वलित करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि आपल्या पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळतीलच। त्याचबरोबर काही गोष्टींसुद्धा खरेदी करायच्या होत्या आणि मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आदल्या दिवशी मला चैत्र गौरीचं पूजन करायचं होतं। तर तशी चैत्र गौरी ही पौर्णिमेपासून बसलेली होती आणि तिची आज विधीनुसार पूजा करून शेवटचा दिवस होता। तर मी काल म्हणजे आदल्या दिवशी कशा प्रकारे तिची पूजा केलेली आहे, पूजेची मांडणी, त्याकरिता मी काही कैऱ्या झाडाच्या तोडून घेतल्या। मला जी आरास करायची होती त्याकरिता मी काही कैऱ्या घेतल्या, ॲक्रेलिक कलर घेतलेला लाल आणि स्केच पेन घेतलेला आहे ब्लॅक आणि ब्रश, त्याचबरोबर 2 टेप घेतलेले आहेत, एक डबल टेप आहे आणि एक मास्किंग टेप आहे आणि एक कैची घेतलेली आहे। तर अशा प्रकारे जे कैऱ्या आहेत त्या धुवून घेतल्या, पुसून घेतल्या। तर या ठिकाणी जे 2 टेप घेतलेले आहेत तर मी विचार करत आहे की नेमकं कोणता टेप वापरू आपण या ठिकाणी, कारण आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या खराबही व्हायला नको, आपल्याला नंतर ते वापरता यावे म्हणून थोडक्यात का असेना डेकोरेशन करायचं आहे। परंतु ज्यावेळेस मी ॲक्रेलिक कलर ह्या कैरींना द्यायला गेली त्यावेळेस प्रश्न पडला की आपण जो लाल कलर आहे तो किती पद द्यावा बरं। तर मी चोच म्हणून इथे या ठिकाणी थोडंसं अशा प्रकारे रेड कलरमध्ये कलरिंग केलेलं आहे। त्याच्यानंतर वरच्या साईडला जो मी ॲक्रेलिक कलर न वापरता या ठिकाणी आउटलाईनसाठी स्केच पेन घेतलेला आहे, तर तो ब्लॅक देणार आहे आणि डोळे म्हणून लाल कलरच्या टिकल्या चिटकवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे। आणि ज्या पानांचा जो भाग आहे तो अशा प्रकारे कट करून घेतला आणि डबल टेपच्या सहाय्याने चिटकवून घेतलेले आहेत। तर हे पोपट तयार झाले। तर चला आता आपण पूजा बघूया कशा प्रकारे मांडणी केलेली आहे। तर अशा प्रकारे मला तांदळाच्या राशीवर त्यांना बसवायचं होतं, तर मी एका भांड्यामध्ये अशा प्रकारे तांदूळ घेतले आणि पोपट ठेवलेले आहेत। तर वाटतंय ना पोपटच आहेत म्हणून अशा प्रकारे सायंकाळचे पूजन केलेलं आहे। आज मंगळवार आहे आणि मी आता 11 मंगळवारचे व्रत करते आहे कुलस्वामिनीचे। तर हा 4था मंगळवार आहे आणि हे दिवस खरं खूप छान गेले माझे। प्रत्येक मंगळवारी मला सेवासुद्धा करता येते आणि गौरीचं पूजनसुद्धा करता येत आहे। तर या महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये जी गौरी बसते, गौरी ही साक्षात पार्वती माता स्वरूपच आहे, तिचं आपल्याला पूजन करायचं असतं। तर आपल्याला या गौरायांचं गाणं म्हणता येत नाही, पण आपण तिची पूजा नक्कीच करू शकतो। तर बघा, मी ह्या म्हणजे उद्या कसं अक्षय तृतीया आहे तर घरात साफसफाईसुद्धा केली, त्यामध्ये फ्रीजसुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करून घेतला होता। सायंकाळच्या वेळेस आम्ही मंदिरामध्ये गेलो। मंदिरात जाऊन आम्हाला बाजारामध्ये काही खरेदी करायची होती, ती म्हणजे घागर वगैरे घेणं किंवा फुलांच्या माळा घेणं असं बरंचसं काही। तर आम्ही कुलस्वामिनी आपली तुळजाभवानीचं दर्शन इथे घेतलेलं आहे। सायंकाळचं ज्यावेळेस मी पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर घरामध्ये नैवेद्य बनवायचा होता। तर बघा, मी अशा प्रकारे गाजरचा हलवा बनवलेला होता आणि वरण भात एका वाटीमध्ये ठेवलेला आहे। तर हा माझा संध्याकाळचा नैवेद्य माताला इथे अर्पण करून झालेला आहे। तर आजचा हा दिवस उगवला तो म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस। तर मला गॅसचं पूजन करायचं होतं। तर मी आदल्या दिवशी ठरवलं होतं की आपण सकाळी उठल्यानंतर गॅसचं पूजन कसं करायचं बरं। तर मनात एकदम मला विचार आला की आज आपण खूप भारी करूया। तर मी सुरुवातीला म्हटलं चला आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आणि 12पर्यंत आपल्याला नैवेद्य द्यायचा असतो किंवा आगारी टाकायची असते, तर पितरांना तर्पण करायचं असतं, बरंचसं काही पूजाविधी करायचे असतात, त्याच्यामुळे वेळ होईल। तर म्हणून सकाळीच आपण अशा प्रकारे बाप्पांचं आणि अन्नपूर्ण मातेचं पूजन करूया। पंचामृत आणि दोघांचं पूजन या ठिकाणी केलं, छान प्रकारे घंटी वाजवून झाली, आरती वगैरे झाली, छान अशी पूजा झाली आणि बाप्पांना ठेवला गुळाचा नैवेद्य आणि माता अन्नपूर्णेला ठेवला साखरेचा नैवेद्य, खडी साखरेचा। अशा प्रकारे पूजा झाली। त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू झाली माझी, कारण सकाळी आपल्याला पुरणाच्या पोळ्या जर करायच्या म्हटल्या तर वेळ लागतोच। हे सर्व काही करत असताना माझं रोजचं रुटीन जे आहे ते सुरू आहे, त्यामध्ये मी काही वस्तू आता सध्या वाळवणाच्या बनवते आहे।
तर या कैऱ्यांपासून बनवलेलं बारीक भुकटी आहे ही, तर ही कशासाठी बनवली याचा व्हिडिओसुद्धा पुढे येईलच. आजच्या दिवसाला आपल्याला उंबऱ्याचं पूजन करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं आणि आपल्या मेन डोअरला तोरण लावणे, तर अंगणामध्ये रांगोळी काढणे, ह्या सर्व काही गोष्टी आपण ह्या शुभ दिवसांमध्ये रेग्युलरपणे करत असतो. रोजचं रुटीन असतंच आपलं, परंतु काही सणवार असले तर त्या तिथीला त्या गोष्टींचं महत्त्व जाणून आपण ह्या गोष्टी नेहमीच केल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आज सागर संगीत या ठिकाणी मी छान असं उंबरपूजन केलेलं आहे. मला सुद्धा खूप भारी वाटलं. हळदीचं लेपन करून त्यावर मी पांढरी रांगोळी टाकलेली आहे. बऱ्याचदा मी फुलं वगैरे टाकत असते, पण आज ठरवलं की चला आपण रांगोळी अशा प्रकारे काढूया. तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा छान कैरीचं मी रांगोळी काढलेली आहे. 2 कैऱ्या लागलेल्या आहे, पिकलेले आंबे, पानं वगैरे आणि कमळाचं फूल अशा प्रकारे. तर मेन एंट्रीची अशा प्रकारे आज स्वच्छता करून छान रांगोळी काढून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला 12च्या दरम्यान आपल्याला आघाडी टाकायची असते. जे आपले पितर असतात त्यांना तृप्त करण्यासाठी आपण जो हा सर्व घाट घातलेला असतो, म्हणजे स्वयंपाकाचा पुरणाचा नैवेद्य वगैरे सर्व देवांना देऊन आपल्याला त्यांनासुद्धा आघाडी टाकायची असते. तर अशा प्रकारे बघा देवघरामधील देवांची पूजा झालेली आहे. त्याचबरोबर जी मी गौराई बसवली तिचंसुद्धा पूजन आज खूप छान प्रकारे झालं. मोगऱ्याच्या फुलांचा तिला गजरा घातलेला आहे आणि देवीचे पद्म ठेवलेले आहे, त्यावर गुलाबाचं फूल आणि अशा प्रकारे या ठिकाणी पूजेमध्ये मी इथे मीठ घेतलेलं आहे, सेंदव मीठ घेतलेला आहे. त्याचबरोबर कवड्यांचं पूजन झालेलं आहे. अक्षय कलशाची स्थापना करून अक्षय कलश भरलेला आहे. त्यामध्ये सोनं, चांदी, नाणी, आपण कवड्या, हळकुंड सर्व काही ठेवून अशा प्रकारे कलश भरायचा होता. तो कलश भरून झालेला आहे. एका डिशमध्ये नाणी ठेवलेली आहेत आणि जे काही आपण घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी पूजेमध्ये वापरतो ते सर्व काही ठेवलेलं आहे आणि पुरणाचा नैवेद्य अशा प्रकारे ठेवून घागरसुद्धा या ठिकाणी भरल्या गेलेली आहे. तर आहे ना सागर संगीत पूजा, तर मी सागर संगीतच म्हणेल, कारण आपण ज्यावेळेस पूजेची मांडणी करतो अगदी साधी न वाटावी म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी छान नीटनेटक्या फुलांचा जास्त वापर करून किंवा डेकोरेशन करून आपण सजवत असतो. तर ती सागर संगीतच पूजा होत असते. तर आजची जी पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी पुढे तुम्हाला सांगते ते म्हणजे आपण 3 दिवे कुठे प्रज्वलित करायचे आहे. पहिला जो दिवा आहे आपण तो माठाजवळ लावतो, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे. पिवळी मोहरी टाकून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे पिण्याच्या माठाजवळ अशा प्रकारे. आणि दुसरा जो दिवा आहे तो आपल्याला मेन डोअरजवळ आपल्या उंबऱ्याजवळ लावायचा आहे. आणि तिसरा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेकडे त्याची वात ज्योत चढावी अशा प्रकारे ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे. तर त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला काळे तीळ आणि मोहरी टाकायची आहे. तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य राहतं. अशा प्रकारे बघा मी फोटोला हार वगैरे लावून त्याची पूजा केली होती. त्याचबरोबर काही मिरच्या आहे, तर ह्या मिरच्यांचासुद्धा मी काय उपयोग करणार आहे तर याचासुद्धा पुढे व्हिडिओ येणारच आहे. जे वाळवणाचे पदार्थ आहे मी काय काय केलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी केल्या घरामध्ये, याच्याबद्दलचा सर्व संपूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलवर तुम्ही नेहमीच राहा. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा जे काही आम्ही जेवण केलं आज त्याच्या केळीच्या पानांमध्येच जेवण वगैरे केलं, तर झाडांमध्येच आम्ही स्वच्छ धुवून टाकलेलं आहे. इतरत्र फेकून देता आम्ही ते झाडांमध्येच टाकत असतो. तर जर पालापाचोळा तयार होऊन आपल्या झाडांना खत तयार होत असतं. तर अशा प्रकारे आजचा माझा हा संपूर्ण ब्लॉग होता. आणि जी संध्याकाळची माझी जी खरेदी आहे, तर काही गहू खरेदी करायची आहे, पिवळी मोहरी वगैरे आणि धण्यांना अत्यंत महत्त्व आहे आजच्यासुद्धा या पूजेमध्ये आणि खरेदीला. तर आपण जे धण्या घेऊ खरेदी करून आणू, तर ते थोडे आपण आपल्या कुंडीमध्ये पेरायचे आणि ते धणे आपण भरपूर दिवस वाढू द्यायचे आणि आपल्या घरामध्ये स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करावा. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सदैव धणं म्हणजे वर्षावर होतो असं म्हटलं जातं. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण पॉझिटिव्ह ठेवून जर केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होत असतो. तर अशी माझी आजची ही पूजा आणि आजचा हा माझा व्लॉग होता. तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सायंकाळच्या वेळेस आता मी ह्या शुभ झाडांजवळसुद्धा दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि दक्षिण दिशेकडे मुख करून एक दिवा प्रज्वलित करणार आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.